तर विषय असा झाला आहे, तो एक आंबा बघितलेला होता, त्याच्या शोधात आता आम्ही रस्ता विसरलेला आहे. त्याला जांभळं बघा किती लागले आहेत. हे बघा मस्त काळी काळी झालेत एकदम. मुंबईत आहेत. अरे बाबा आवाज दे. ए आवाज दे की नाही. हे बघा राजाभाई आले तिकडे. हो चाललंय. तुमची आई झाली होती बेचारी, आणत होती बिया भैया. तू ना झाला होता ना, हे कितीला आहे? किती? 50 रुपयाला बिस्किट आहे. अगोदर अशी छोटी छोटी बिस्किटं यायची, बियांवरती घ्यायचो आम्ही. तू पण आली तोच घ्यायला? खाली नेतेस की त्याला? इथेच घेणार. होय तुमची मामी 5-6 किलो बिया दिले, आता मुंबई झाले. अच्छा, कोणत्या कोणत्या गावातून फिरता तुम्ही? ते आसोर्डा, गुरुवाडी, निवळवाडी आणि खाडेवाडी, आगरवाडी, बस तेवढे. म्हणजे एवढेच फिरता? एवढे गाव. ओके. आणि आमच्या गावात सगळीकडे. तुम्हाला किती वर्ष झाली हो इकडे येत आहे या गावामध्ये? 30 किती बिस्किटा घेत होते आम्ही लहान होते एकदम तेव्हा. 30 पासून यायचे, हारा घेऊन यायचे अगोदर. टोपला मोठा. ते भरपूर पैशावर गाडीवर जाणार नाही. वाट एकदम खराब झाले. वाट आहे ना एकदम खराब, डगरा. रोडचं काम चालू आहे ना. हो हो. काजू पण घेतात, 150 रुपये किलो आहे. किती भेटला आज? आज तिकडे पण एक बोचका आहे, गाडीवरती पण एक बोचका आहे. आता हिने अजून पल्लून आणला नाही अजून. किती 1-1.5 तास जातो जायला संगमेश्वरला? 1.5 तास जातो. चांगला राहिला होता ना. अच्छा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी सकाळचे 10:30 झालेत आणि ऊन बघा कसलं कडाक्याचं पडतं आहे. कुणाल आणि मी दोघंजण चाललो आहे जरा वरती आंबे काढायला. जर बघूया कितीचे आंबे भेटत आहेत. रायवली आंबे, ते अडीत घालून आहेत ना, खूप छान लागतात खायला. आणा रे कुणाल. त्या दिवशी कुणालने पण आणून ठेवला नाहीत, त्याशी दिला नव्हते मला 2 आंबे, मस्त लागले. जरा जाऊ. आणि आमच्या वाडीत राजाभाई आला होता. तर आता आम्ही लहान होतो तिथपासून येतो आहे ते. आणि सगळ्यांना म्हणजे लहान लहान मुलांना आहे ना असे टोस्ट बटर असेच खायला द्यायचं. त्यावेळेसच्या त्या आठवणी वेगळ्याच होत्या आणि अजूनपर्यंत ते येतात. आता इकडच्या आजूबाजूचे गाव फिरतात. तर चला जाऊया. कडाक्याचं ऊन लागतं दुपारचं. जाऊ लवकर, 12च्या आत येऊन रे. जाऊया. आणि आमच्या वाडीतलं इकडे तर बऱ्याच ठिकाणी अशी कामं चालू आहेत, घरांची कामं. इथं आहे हनुमान मंदिर, हे बघा. आणि हा असा रोड आमच्या वाडीत येतो, इकडे आमच्या घरपर्यंत जातो हा. इकडे काम चालू आहेत घराची. काय तोच घेते? इकडे घराचं काम चालू. काय वरती पत्र टाकतंय का? अगे मावशी पत्र टाकता. तुमचं आहे काय की आंबा वरती कुठं? आमचं नाही वरती आंबा, कुठलं आणली ना वाटतं, काढून होतं तो. सगळं आणली मग आंबेच नाही. तर आता बघू तिकडं फिरायला वरती. कोणाचा भेटेल तर उतरवून आणू. या आंबा कोणाचा आहे? हा, कुठल्या आंब्याचा आहे तो? आज इकडे कामावरती आहेत माणसं, गाडी आहेत, काम चालू आहे जोरात. हे कुणाल कुठे जाय वरती? हा चल जाऊ, झेला भेटलाय. हे बघा मागे. पहिले बऱ्याच जणांच्याकडे होते झेले, आता एवढे कमी आहेत, मोजक्याच जणांकडे आहेत. आता जाऊया आता फटाफट वरती आणि आंबे उतरून आणूया. रायवली आंबे. कोणाचा उतरवायचा रे? कोणाचा भेटेल त्याचा आणू.
आता कोण कसे जास्त कोण लक्ष देत नाहीत आंब्यांवरती, असेच पडून जातात. आता त्या दिवशी वादळात एवढे आंबे पडले, खूप नुकसान झालं. पण रायवली आंबे भरपूर आले ह्यावेळेस. जाऊ जरा आडीत वरती आणि येऊ फिरून. आता दोघंच चाललो आहे आम्ही. बघू 100 आंबा तरी आला पाहिजे. हां बस झाली मग. आणि मागे आमचं हे होळीचं भाटलं आहे. इथे होळी वगैरे पेटते, होळी पेटवली जाते इथे शिमग्यामध्ये. तर तिथूनच अशी वाट आहे. आता इकडे लावणी लावतात का माहिती नाही, यावर्षी लावतील. काजूवर चढले वरती. आहेत काय काजू? हा उलांगले. आता काय करताय? काजूला आली की इकडे कुणालच्यानी काजू लावलेले आहेत. आता त्यांना मोहर आला होता. लागले होते काही काजू. हे वेंगुर्ला आहे. 7 नंबर ना रे? 7 नंबर की 4 नंबर आहे? 4 नंबर. जवळजवळ लावले आहेत. या जरा लवकर धरतात काजू. आले आंब्यांचा पेर बघा. पिकलेला आंबा, पिकलेले. हां जाम पिकलेले आंबे आहेत. आणि ह्यावेळेस रायवले आंबे भरपूर आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. कचऱ्यासारखे आंबे लागलेत. वरती इकडे आडीत वरती आला ना डोंगरात वर की भरपूर आंबे भेटतात. आता असेच पडून जातात. आता ज्यांच्या पण कोणाच्या जमिनीत असतील तर ते सगळेच तर काय उतरवत वगैरे नाहीत. कोण नाही कोणतरी खातो किंवा असेच पडून जातात ते. तर त्यातलेच आपण थोडेसे काढून घेऊ. बघूया आता कोणत्या झाडाचे भेटतात आपल्याला. जे इझी असेल काढायला तिथूनच उतरवू. वरती चढायची आता कॅपॅसिटी नाही आहे. आता कुणाल पण मुंबईला असतो. आता मी पण पहिल्यासारखी आता सवय राहिली नाही झाडांवरती वगैरे चढायची. काय जांभलं? जांभलं बघा किती आहेत. अशी जवळजवळ आहेत. हाताने पण सहज काढू शकतो, एवढी जवळजवळ आहेत. हे बघा मस्त गोड गोड आहेत एकदम. जाताना काढूया ना. पहिले आंबे आणू, नंतर मग घेऊन जाऊ थोडी खायला. काजू आता तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळतील. हे बघा बोंड बघा कसलं पिकलं आहे. अशी बोंड खायला पाहिजेत पिकलेली. आपण खालून आलो, जरा वरून जाऊया काय. आहे ते उतरायला. कसलं गरम होतं आहे. कडाक्याचं ऊन आहे, कडाक्याचं. कोणतरी हाय वाटतं इकडे खाली. बाबूचे आले वाटतं इकडं. तुला घरी आवाज देतोय मी. बोंडा बघा. पेर पेर काजू काढलेले आहेत. मग अशी बोंड अशी एका ठिकाणी अशी पडलेली असतात. आता गुरं वगैरे आले की हे गुरं खाऊन टाकतात बोंड. ही ताजी आहेत आताची. तर विषय असा झाला आहे, तो एक आंबा बघितलेला होता, त्याच्या शोधात आता आम्ही रस्ता विसरलेला आहे आणि इकडून तिकडे फिरतो आहे. ते बघा हां लय वर आलेलं आणि ह्या उन्हात वैतागलेलं फिरून. ह्या दगडावरून उड्या मारला असतील. इथं जांभळीन बघ कुठं दिसते काय. हां चुकलेलं रस्ता, चुकलेलं जंगलात भटकलेलं. आज तरी अर्धा तासापेक्षा जास्त फिरतोय आम्ही इकडून तिकडे. आलेलं ना मैदानात. इथे हे कुठं आहे? जांभळीन कुठं आहे? लेफ्ट साईडला बोला ना तो. आता विषय असा झाला आहे, इकडे हे बाई इकडे आहे वाटतं. ते जांभळीचं झाड आहे ना. विषय असा झाला आहे, इकडे आता रस्ता चुकलेला आहे आणि अनिलला फोन केला. त्याला माहिती आहे. आता त्याला बोललेलो नाही, अनिल तो तर त्याला बोलवलेला इकडे. आता येईल. आता त्याला यायला तरी 20-25 मिनटं लागतील. मग जाऊ पुढे. आंबा कुठे तो शोधू. ताण पण जाम लागले आणि फक्त आम्हाला जर रस्त्यात मिळतात ना आपल्याला आंबे वगैरे मिळत आहेत, तेच खात खात आता पुढे आम्ही जातो आहे. आता ताण लय वाढायला लागले. आता त्याला बोलवलेलं आहे, बघूया आता तो लोकेशन प्रॉपर सांगेल आपल्याला. जांभळीन तर बोलला होता. जांभळींचं झाड तर आलं इथे. हे बघा हे झाड आहे. मरणाचे जांभळीन लागले. इकडे कुणालवरती
जांभळीनीवरती चढला आहे आणि एक फांदी दिला नाही. त्याला जांभळं बघा किती लागले आहेत. हे बघा मस्त काळी काळी झालेत एकदम. आणि जंगलात वगैरे असं कुठं चुकलं ना, जरा ताण वगैरे लागली की असे हे फळं वगैरे आता मिळतात खायला. तशी बोंड आहेत. बोंड खाल्ल्यानंतर काजूची बोंड खाल्ली ना की भरपूर ताण लागते. आंबे आहेत, अजून हे काजू आहेत, करवंद पण आहेत. हे जांभळं बघा खतरनाक एकदम, सर्व पिकलेत आता, मस्त खायला. हे बघा जांभूळ मस्त एकदम काळं काळं झालं आहे आणि खूप छान लागते खायला, गोड गोड आहेत एकदम. भारी. जांभळं खाल्ल्यानंतर जीभ अशी होते जांभळी जांभळी, मस्त गोडगोड आहेत एकदम. हे बघा पेर पेर जांभळांचा खतरनाक पडत आहेत. आणि असं जाड जाड जांभळं आहे ते बघा, एकदम खतरनाक हवी. आणि असली गोड गोड आहेत, मस्त लागतात एकदम. हे बघा असं पडलं ना खालती मग फुटून जातं. भरपूर आहेत वरती जांभळं. हे बघा फुटली सगळी. आणि असलं मांस आहे त्याला, मस्त लागतात खायला. जांभळं काढलेली एक पाऊण तास तरी आम्ही भटकलो इकडे जंगलात. आणि अनिलला फोन लावला तो त्याची जमीन शोधत शोधत आला. शेवटी आंब्याचं झाड मिळालं आम्हाला. हे तू आला नव्हता. अरे आलो होतो. अरे इकडे एवढ्यातच फिरलो आम्ही खाली. जंगल झालं, हा जंगल झालं ना त्याच्यामुळे कळत नाही. आणि आंबा दिसलाच नाही आम्हाला इकडे कुठे. परत झालं पाणी पण आणलं, जीव जात आला होता. कुणाला बघा किती जांभळं काढला नाही ते. अशी झेगली आंबे पाहिजे, झेगली अडीत घालायला. आंबा मस्त आहे. हां का नाही होणार, मिरमिर आहे, मस्त मोठा आहे आंबा. वरती आहेत बरेचसे, अडीला तुला बोलली ना काढूया पटपट. आणि आतमध्ये इकडे पिकलेले आंबे पण पडलेले आहेत. तिकडे पण आहेत. हा बघा कितीच पडलं आहे. भरपूर वेळ झाला वाटतं पडून, याला काटा घुसला आहे त्यामध्ये. चला आता फटाफट इथले जेवढे मिळतात तेवढे आंबे काढू, बघूया किती मिळतात. आम्ही आता आहे 3 जण. आणि इकडे भाची आले. करवंद खायला आली काय? हां एवढ्या उन्हातून आली ती पण वरती. चल जाऊया जरा आंबे काढू फटाफट पहिले. जेवढे मिळतात तेवढे बघूया, किती मिळतात तेवढे घेऊन जाऊ. वरच्या साईडला पण आहेत. कसला लागलाय आंबा. हा ना, तुझ्याला पण लय जड होतो. पल्ला मुंबईत आहेत. आमसूल घाला, आमसूल इकडे एवढे काढलेले आहेत. वाट आहे का जायला? वरती जवळ जवळ आहे. बाहेर पाडून ठेवा अशा, नंतर भरायला होईल. हां चला इकडे आंबे काढून झालेले आहेत. 2 गोणे आले अर्धे अर्धे. आता ह्या उन्हातून ही गोणी घेऊन जायची म्हणजे जीवावर आली आता. असं खाली हात जायला होत नाही, ही गोणी घेऊन जायची. 1 वाजलाय बरोबर. चल गुन्हा ही गोणी घे तू. का झेला घेतोयस? ज्याला घेतो हा ज्यालासाठी चालू आहे. तू घेशील का डोक्यावर गोणी? घे बघ कसे आंबे घेऊन जातात ते.
आई मामाने घेतला नाही हा? मामाने घेतला नाही तू झेला व्यवस्थित घ्या. आपला जाय आपल्याला माहिती आहे परत देवीन पाहिजे. देतील का नाही जाणार चला जाऊया. हे गोणी घेतो आता. काठी घे ना गरबरायला होतं ह्या उन्हात. आता कधी एकदा घरी जाते असं झालंय. नशीब थोडं पाणी घेऊन आला म्हणून जरा जीवात जीव आला. आता जरा वाट आहे इकडून जायला. पहिला आम्ही चुकलो होतो पण आता जाऊ व्यवस्थित. जांभळीने आहेत आणि भरपूर लागले आहेत. हां वत तर बोला अजून घे नको दमला काय ही हे एवढे आणायला हालत किती खराब झाली. आणली कोणी त्याने सांगितलं नाही नाही दोन होत्या गोण्या. दोघांनी घेतलेली होती. आता अनिलच्या इथून त्याने घेऊन आलाय तो. काय हे बघा एवढे आंबे आणलेले आहेत. चल तुला किती पाहिजे ते घेऊन जा. बाकीचे ठेव. हे काय घालायचं फोड घालायचं की हा सुकत घालायचं आमसूल घालायचं आमसूल. हा जेवढे ठेवशील तेवढे कमी आहेत. सर्व नेऊ शकतो सर्व नाही परत रिटर्न घेऊन माझी बारी आहे तिकडनं मारलं पाहिजे लक्षात ठेव. सुकणार ते एवढं कडाक्याचं ऊन पडतोय. मारला पत्र्यावर घालायचे. इकडे काय कशाने खेळताय. उंची उडी हे हातबीत मोडून गेला. मी परत नंतरला मार उठना काय करणार नाही व्हिडिओ बनवायचा घेवड्यांना बनवायचा. चला फायनली घरी आलोय. दुपार खूप झाली आणि ऊन पण कडाक्याचं लागलं. हे बघा हे बेकार ऊन लागतो दुपारचं. आणि दुपारचं जास्त कोण बाहेर पडत नाही. आणि जांभळं आणलेली होती मस्त आहेत ना गोड गोड एकदम. चला आम्ही गेलो होतो तिघंजण आणि तिघांचे 3 वाटे झाले. आता माझ्या वाटणीचे एवढे आहे तिथे कोणते का तर त्याचे अनिल होता कुणाल आणि मी. आणि आता हे एवढ्या आंब्याचं काय घालणार फोडं घालणार आहेस ना सुकवायचे आमसूल सुकवायचे आंबे. मग ते कसे पुढे यूज करायला होतील मच्छीत वगैरे. मच्छी त्याचा मुरंबा पण मस्त होतो गोड गोड. तर चला हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तर कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ असेच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आम्ही जंगलामध्ये आहे ना जंगल भटकलेलं होतं आज. पाऊण तास झाला भटकलेलं होतं. नशीब अनिल आला घरी होता म्हणून. मग तो त्याने नंतर मग आवाज दिला. नंतर मग आम्ही वाट पकडलेली. चला बाय बाय. चिकू बघा अशी उड्या मारतोय. आल्यापासून मजा करतोय नुसता.